नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि वाढदिवस संपलेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो थोडा आनंदाचा पण दिवस आहे आणि थोडा असं वाईट पण वाटतं दुसऱ्या दिवशी. कारण असं असतं की आपलं वय वाढत चाललेलं असतं आणि कोणाला पण आपलं वय वाढत चाललेलं म्हटलं की थोडासा त्रास होतोच. तसं थोडंसं मलासुद्धा वाईट वाटतं की अरे आता आपलं म्हणजे आपण आता अजून वय वाढत चाललेलं आहे. आपल्या आयुष्यात अजून पुढचे पुढचे टप्पे येणार आहेत. तर थोडंसं वाईट वाटतं, पण आनंदाचा दिवस ह्याच्यासाठी असतो कारण गिफ्टसुद्धा असतात आपल्याला आलेली. तर मी सुद्धा काल लहान मुलांसारखी मला जी गिफ्ट आलेली होती, जशी लहान मुलं गिफ्ट मिळाल्यानंतर कशी पहिले खोलून बघतात, तशी सगळी मी काल उघडलेली होती गिफ्ट. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला काल काय काय गिफ्ट्स मिळालेली आहेत, ती आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि माझ्या मिस्टरांनी मला स्पेशल एक गिफ्टसुद्धा दिलेलं आहे, सो ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. परंतु काल असं झालेलं की काल सकाळीच पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण दिवस असा बड्डे नाही सेलिब्रेट केला. काल दुपारपर्यंत आम्ही म्हणजे दुपारीच बड्डे सेलिब्रेट केला, कारण बरीच जणं लांब लांब ठिकाणी राहणारी होती. तर त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणीला पण एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, ते सुद्धा कारण होतं. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की दुपारी आपण बड्डे करूया, कारण मग कसं होतं आरामात आपण बड्डे सेलिब्रेट करू शकतो. आणि कसं होतं काल थोडा पाऊस थोडं ऊन असं होतं. इवन आजसुद्धा असंच आहे क्लायमेट की सकाळपासून ऊन पडलेलं होतं आणि आत्ता हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे. आता मी म्हटलं की चला माझी जी बाकीची कामं आहेत ती करायची आहेत, परंतु घरातली जी कामं आहेत ती सर्व संपली. आणि काल संध्याकाळी अजिबात मी म्हणजे बड्डे कुठेही सेलिब्रेट करायला गेली नव्हती. 1-2 जणांबरोबर बड्डे सेलिब्रेशनला जायचं होतं, त्यांनासुद्धा ट्रीट द्यायची होती बड्डेची, परंतु ती मी पोस्टपोन केली. त्यांना म्हटलं नेक्स्ट वीकमध्ये मी तुम्हाला बड्डेची पार्टी देते, तेव्हासुद्धा पुन्हा केक कापणं होईलच. तर तेव्हासुद्धा कुठे जाणार आहे तोसुद्धा बड्डे मी तुमच्यावर नक्की शेअर करेन. परंतु आजचा जो व्लॉग असेल तो असेल की मला काय काय गिफ्ट्स आलेली आहेत ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आणि आता घरातील सगळी कामं आवरलेली आहेत. हर्षित शाळेत निघून गेलेला आहे, मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी सेटल झालेल्या आहेत. परंतु मी आज चाललेली आहे माझ्या भावाच्या मुलाला म्हणजे चेरिशला भेटायला. ह्या अगोदरसुद्धा तुम्ही त्याला 2-4 व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल. बरेच दिवस झाले मी त्याला भेटलेली नव्हती, तर मी विचार केला की चला आज त्याची भेट तुम्हाला घडून देते, कारण आता तो खूप मोठा झाला आहे. आणि आता म्हणजे मी हर्षितचे जे बालपण आहे तो जरा त्याच्यामध्ये एन्जॉय करायचा प्रयत्न करते. तो आता छोटे छोटे तोतले शब्द बोलतो. त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे आता ढोपरावरती तो आता रांगायला लागलेला आहे आणि हळूहळू आता तो उभं राहायचा प्रयत्न करतो आहे. आता त्याला दात यायला पण सुरुवात होत आहे. तर हे जे सारे क्षण आहेत, जे हर्षितचे क्षण मी अनुभवत होती, सो तेच क्षण मला पुन्हा अनुभवायला मिळतात. तर आता मी आधी त्याच्याकडे जाणार आहे. त्याच्यानंतर मला डॉक्टरकडे पण जायचं आहे, कारण 4-5 दिवसापूर्वी ना मी कुठेतरी आपटली. आपल्याबरोबर सुद्धा असं होतं ना की आपण कुठेतरी आपटतो, पण त्या टायमाला आपल्याला कळत नाही की आपल्याला कुठेतरी लागलेला आहे. परंतु ते 4-5 दिवसानंतर तो भाग असा थोडासा काळा निळा होतो. तसं माझा राईट साईडचं जे ढोपर आहे तर त्या ढोपरावरती थोडंसं लागलेलं आहे, थोडीशी सूज आलेली आहे. तर मी विचार केला की चला आज आपण डॉक्टरकडे जाऊया, कारण ऑलरेडी 3-4 दिवस झाले आहेत. काल पण मी त्याच ह्याच्यामध्ये मी माझा बड्डे सेलिब्रेट केला, कारण मी म्हटलं ना तुम्हाला की सगळ्यांची इच्छा होती की मी बड्डे सेलिब्रेट करावा. म्हणून मी विचार केला की चला आपण आपला बड्डे त्यांच्या आनंदासाठी का होईना आपण बड्डे सेलिब्रेट करूया, कारण हर्षितची सुद्धा इच्छा होती. आणि हां, हर्षितने मला सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे. त्याच्या पिगी बँकमधले थोडेसे पैसे त्याने सेव्ह करून त्याने सुद्धा मला एक छानसं गिफ्ट दिलेलं आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा मुलं आपल्याला आपली मुलं जेव्हा गिफ्ट देतात, ऑब्व्हियसली ते कमवत नाहीत, आपणच दिलेल्या पैशातनं किंवा त्याच्या बड्डेला त्याला कोणी जेव्हा पैसे दिले असतं किंवा आमच्या घरी कोणी येतं, तो एखाद्या जेव्हा आम्ही कोणाच्या घरी जातो आणि तो त्यांच्या पाया पडतो, त्यावेळेला जे त्याला पैसे मिळतात त्याच पैशातनं आणि मला मस्त असं छानसं गिफ्ट घेतलं आहे. म्हणजे सर्व गिफ्टपेक्षा म्हणजे मिस्टरांनी सुद्धा दिलेलं, मी तर म्हणजे आपल्या नवऱ्याने सुद्धा दिलेल्या गिफ्टपेक्षा आपल्या मुलाने आपल्याला किंवा मुलीने आपल्याला जेव्हा गिफ्ट देतात तेव्हा तो जो आनंद असतो ना, तर तो काही वेगळाच असतो. त्यामुळे मला तोही आनंद खूप जास्त आहे. तर चला मी आता निघते आणि त्यानंतर मी जेव्हा घरी येईन तेव्हा तुम्हाला मी सर्व माझी जी गिफ्ट्स आहेत ती दाखवेन. अरे मावशी, थैंक यू सो मच, थैंक यू. चेरू, मुझे चॉकलेट मिला, तुझे नहीं मिला. नहीं, ये नहीं खाने वाला, ये इंग्लिश वाला खाने वाला है. चेरू, तेरे को चॉकलेट नहीं, नहीं चलेगा. ये देख, मुझे चॉकलेट मिला, तुझे नहीं मिला. आज क्या खिला रहे हो?
नहीं नहीं, इसको अरे छोला और लच्छा पराठा। अरे वाह, और इसके लिए छोला और अच्छा पराठा नहीं। हाँ मौसी, आज आपने भी छोले। मेरे को ना इस ठंड के टाइम या बारिश के टाइम पे अच्छा लगता है छोले खाने के लिए। चेरू आपला मग? हे तेजपत्ता हाँ, आणि हे काय दालचिनी दालचिनी टेस्ट चांगली लागते। हा वाटलेला मसाला चेरू कौन है? चेरू चेरू कशा करते कैसे करता है मेरा मेरा बाबू? कैसे करता है, कैसे करता है मेरा बाबू? ना चेरू चेरू कैसे करता है? आता तो झोपायला आलाय, उसको सब समझ में आता है। उल्टा उल्टा कर देखो उसको कहाँ जा रहा है, वो सब समझ। देखो 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 देखो। मिला एक बार चेरू ए चेरू आजा 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 चेरू चेरू आजा 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 आजा। ओ क्या चाहिए तेरे को, क्या चाहिए, क्या चाहिए? ले चेरू चेरू की बुआ, कहाँ चले घूमने? चेरू कहाँ चले घूमने? कहाँ चलना है अपने घूमने के लिए? आज क्या बनाया मम्मी ने? मम्मी क्या बना रही है बाबू? ओ चेरू खानू खानू तेरे को खानू पूरा तेरे को। ना मेरे बच्चे ना, क्या दिख रहा है? कैसे कैसे कैसे? आता ही छोटी छोटी पावलं आता हळूहळू पुढे सरकायला लागली। बाबू चल, चेरू की पैंट फोल्ड हो गई। चेरू चेरू की पैंट फोल्ड हो गई। चेरू चलने लगा हमारा, धीरे धीरे चलने लगा, धीरे धीरे। आजा बुआ के पास, आजा आजा बुआ के पास। चेरू नहीं नहीं नहीं। आजा। माझं पण चेरीज बरोबर भरपूर सारं आज खेळणं झालेलं आहे। बऱ्याच दिवसानंतर मी त्याला भेटली आणि आम्ही मस्त असे खेळलो आहे, खूप मजा केली। आणि त्याच्या मागे मागे पळूनसुद्धा मला असं वाटतं की माझंच काहीतरी वजन कमी होत असेल ग्रामवर। खूप मजा येते त्याच्याबरोबर। आणि आता तो झोपलेला आहे, तुम्हाला मी दाखवते। इतका वेळ खेळून आता थकला आहे आणि आता झोपला आहे बघा, किती शांत। असं वाटतंय की हा म्हणजे ह्याला बघून एखाद्या वेळेला वाटेल की बापरे हा किती शांत आहे। अशी सगळ्या खेळण्यांचा पसारा, हर्षीच्या टायमाची आठवण येते खूप। असं बघा किती शांत ते झोपलेलं आहे। सो चला आता मी निघते घरी जायला, कारण तो पण आता झोपलेला आहे आणि आता दुपारचे वाजलेलं आहे, 1 वाजलेला आहे। तर आता मी सुद्धा घरी जाते, लंच करायचं आहे आणि थोड्या वेळाने हर्षितसुद्धा येईल। आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला माझे जे बर्थडे गिफ्ट्स आहेत ते सुद्धा दाखवायचे आहेत। सो चला लेट्स गो। आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी घरी आलेली आहे आणि आज जेवण जे आहे ते प्युअर व्हेज जेवण आहे। तर तुम्हाला दाखवते मी आधी जेवणात काय आहे आणि तुम्हाला सांगू किचनची जी खिडकी आहे त्या किचनच्या खिडकीसमोर उभं राहिलं ना की इतका छान वारा येतो ना, खूप छान वाटतं। म्हणजे इवन गरमीच्या दिवसात पण इथे समोर एवढी झाडं आहेत की ज्याच्यामुळे मस्त अशी हवा येते आणि खूप असं छान वाटतं।
सर्वप्रथम हे तुम्हाला मी आधी जेवण दाखवते काय आहे आणि त्याच्यानंतर खिडकीच्या समोर किती हवा आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर हे आहे आजचं जेवण. ह्याच्यामध्ये आज काळ्या वाटाण्याची आमटी केलेली आहे, भाकरी आहे ज्वारीची, ही आहे कोबीची भाजी. खरं म्हणजे मला सगळ्या भाज्या मी खाते, मला तेवढी काही कोबीची भाजी आवडत नाही, परंतु भाजी खाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ही आहे कोबीची भाजी. आणि त्याच्याचबरोबर हे आहे सॅलड. टोमॅटो महाग झालेले असल्यामुळे आज काळ्या वाटाण्याच्या आमटीत टोमॅटो घातलेले आहेत, परंतु कोशिंबिरीमध्ये मी टोमॅटो नाही घेतला आहे. तुम्हाला आता आमच्या समोरचं दृश्य दाखवते. हे बघा, इथे मस्त अशी हवा येते, इथून खूप छान वाटतं. बिल्डिंग खरं खूप मोठी आहे, परंतु तरीसुद्धा ही झाडं असल्यामुळे समोर खूप छान अशी हवा येते. आता तुम्हाला जेवणसुद्धा मी दाखवलं आहे की काय काय आहे दुपारच्या जेवणामध्ये. तर आता मी जेवून घेते, कारण खूपच कडकडून भूक लागलेली आहे. आता 1:30 वाजलेला आहे आणि हे मस्त जेवण झालं की मग पुढचा प्रोग्राम आहे. तो पुढचा प्रोग्राम काय आहे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता मी माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते की मला बर्थडेसाठी काय काय गिफ्ट्स आलेली आहेत ते. तर सर्वप्रथम कुछ मीठा हो जाए. तर ही जी मला 2 चॉकलेट्स दिलेली आहेत ना, ती चॉकलेट्स मला दिलेली आहेत. तुम्ही बघितलंत ना की सकाळी माझ्याकडे सकाळी ज्या कामासाठी येतात, म्हणजे ज्या आमच्या आईंना सांभाळायला येतात, तर त्यांनी मला ही चॉकलेट दिलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय ही एवढी डेअरी मिल्क सिल्क मी आज सकाळीच ज्या चेरिशच्या घरी गेलेली, त्यांच्याकडे ज्या मावशी आहेत ना, त्यांनी मला हे चॉकलेट गिफ्ट दिलेलं आहे. सो एवढी सारी चॉकलेट्स मला खायची आहेत, पण मी नाही. आणि मेन म्हणजे मला ही जेव्हा चॉकलेट्स कोणीही देतं तेव्हा मी नेहमी ती चॉकलेट्स लपून ठेवते, कारण जरी ही हर्षितच्या हातात मिळाली ना तर हर्षित ती लगेच संपवून टाकतो. त्याच्यामुळे ही एवढी चॉकलेट्स मी आता पुन्हा लपून ठेवणार आहे. नशीब की आता हर्षित घरात नाही आहे, नाही तर त्याला पण कळलं असतं की ही एवढी चॉकलेट्स आहेत म्हणून आपल्याकडे. नंतर गिफ्ट आहे जे हर्षितने मला दिलं आहे. तर हर्षितने मला हा क्लच गिफ्ट दिलेला आहे, तुम्हाला दाखवते. त्याने त्याचे पैसे, म्हणजे पिगी बँकमध्ये त्याच्याकडे जे पैसे असतात, जेव्हा कोणी त्याला काही देतं कुठे गेल्यानंतर किंवा काही, आम्ही कधीतरी त्याला देतो पैसे, सो तो पिगी बँकमध्ये टाकतो आणि त्याने त्या पिगी बँकमधले पैसे सेव्ह करून मला हा क्लच घेतलेला आहे. हे मलाही माहिती नव्हतं, माझ्यासाठी खरं सरप्राईज आहे. तो आणि त्याचे बाबा असे दोघं जण बाहेर जाऊन त्यांनी मला हे गिफ्ट घेऊन आलेले आहे. सो तुम्हाला मी दाखवते हा क्लच. म्हणजे याच्यामध्ये सिंगल अशी चैन आहे, हा बघा, ही अशी सिंगल चैन आहे. हा अशा पद्धतीत हा क्लच आहे. आणि ह्याला एकच सिंगल पॉकेट आहे, पण म्हणजे कमीत कमी मला कसं असतं की लग्नाला किंवा कुठे गेल्यानंतर मोबाईल आणि थोडेफार पैसे याच्यात राहतील या हिशोबाने, म्हणजे तुम्ही हा क्लच इवन असा लॉंग चैन असा पण कॅरी करू शकता, ॲज वेल ॲज ह्याला अशी शॉर्ट अशी चैन पण दिलेली आहे. तर हे तुम्ही ही चैन आत टाकायची आणि असा सुद्धा क्लच तुम्ही कॅरी करू शकता. आणि त्याने गोल्डन ह्याच्यासाठी दिलं का माझ्याकडे बऱ्याच साऱ्या साड्या आहेत, त्याच्यावरची जी बॉर्डर आहे ती गोल्डनमधली असल्यामुळे त्याने मला गोल्डन कलरचा हा क्लच गिफ्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर मला जे गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये 3 मला पैशाची पाकिटं आलेली आहेत. ती म्हणजे जी तुम्ही बघितलं की काल ज्या काकूंकडे आम्ही गेलेलो, तर तिकडे जे मामा आलेले होते, तर त्या मामांनी आणि त्याच्यानंतर ज्या काकू आहेत माझ्या, त्यांनी अशा तिघांनी मिळून मला ही पैशाची पाकिटं दिलेली आहेत, कारण त्यांना कळत नव्हतं की मला काय घ्यावं, म्हणून त्यांनी ही दिलेली आहेत. माझी बेस्ट फ्रेंड जी आहे पू, सो तिने मला डोरी ह्या शॉपमधनं तिने मला 2 कुर्तीज दिलेल्या आहेत. त्या कुर्तीज पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान अशा कुर्तीज आहेत, हे बघा. तिने मस्त अशा मला कुर्तीज घेतलेल्या आहेत. या एक हा कलर आहे, लाईट कलर आहे, म्हणजे व्हाईट आहे. आणि एक गोष्ट छान आहे, ह्याच्यावरती पिंक कलरचा, ह्याला बघू शकता तुम्ही, तिने आता प्राइस टॅग सुद्धा काढलेला नाहीये. म्हणजे खरं म्हणजे तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं लपवण्यासारखं कधीच काही नसतं, त्याच्यामुळे तिने प्राइस टॅग कदाचित काढला नसेल. सो एक ही कुर्ती आहे आणि त्याचबरोबर ही सुद्धा एक कुर्ती आहे. आणि ह्या 2 कुर्तीमध्ये एक गोष्ट चांगली आहे की मी जेव्हा लेगिन्स घेईन ह्याच्यावरती, सो ती पिंक कलरची मी घेतली ना, तरी ह्या दोन्ही कुर्तीच्या खाली ती पिंक कलरची लेगिन्स जी आहे ती मी वेअर करू शकते. ही एक अशी एक कुर्ती आहे, ही बघा. अशा 2 कुर्तीज तिने मला घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर
माझी अजून एक फ्रेंड आहे, सो तिने मला ठाण्यातल्या कला मंदिर ह्या शॉपमधनं तिने मला साडी घेतलेली आहे, ती पण तुम्हाला मी दाखवते. ग्रीन कलरची साडी आहे ही आणि त्याच्यावरती गोल्डन बॉर्डर आहे. ब्लाउज पीस पण आहे आतमध्ये, ग्रीन कलरचाच आहे. सो ही तुम्हाला दाखवते साडी. मला माहिती आहे तुम्हाला कलर कोणता दिसत असेल, पण हा ग्रीन कलर आहे आणि ही अशा पद्धतीची साडी आहे. ही बघा पूर्ण ग्रीन आहे आणि ब्लाऊज जो आहे तो पण ह्याचा असा ग्रीनच आहे आणि तिने ही फॉल बिडिंग करून मला दिलेली आहे. सो हा ग्रीन कलरचाच ब्लाऊज आहे याच्यावरती. म्हणजे तुम्ही जर ब्लॅक जर मला घालायचं असेल तर ब्लॅक सुद्धा मी याच्यावर घालू शकते. मला बराच सारा आवाज येत असेल कारण आमच्यावरती जरा काम चालू आहे त्याच्यामुळे. तर ही अशी ग्रीन कलरची ही साडी आहे आणि मला असे डार्क कलर मला फार आवडतात, त्याच्यामुळे कदाचित तिने मला हा कलर दिला असेल, ग्रीन कलर. आणि त्यानंतर अजून एक माझी फ्रेंड आहे. तर ही जे दोन गिफ्ट तुम्हाला दिसतात, आता अजून एक मी आधी साडी दाखवते आणि नंतर सांगते. तर हे जे शॉप आहे ज्या ठिकाणून तिने मला ही साडी घेतलेली आहे ती आहे, तिने बालाजीमधनं मला घेतलेली आहे साडी. हे ऑथेंटिक कांजीवरम साड्यांचं शॉप आहे, म्हणजे तिथे ज्या साऊथच्या साड्या मिळतात हे शॉप भांडुपला आहे. ह्या अगोदर सुद्धा हर्षितच्या मुंजीची जी खरेदी होती ती सुद्धा मी तिथूनच केलेली होती. तर माझ्याकडे बऱ्याच साऱ्या कांजीवरम साड्या आहेत, पण मी खूप रेअरली साड्या विअर करत असते. परंतु तिला माहिती आहे की मला सिल्कच्या साड्या आवडतात, सो तिने माझ्यासाठी ही कांजीवरम साडी आणलेली आहे आणि ही सुद्धा तिने फॉल बिडिंगच करून आणलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल ही पण साडी खूप छान आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघ, ही अशा पद्धतीतली ही साडी आहे. खूप छान दिसते साडी. मला कलर म्हणजे ब्राईट कलर्स मला खूप आवडतात आणि त्याच्यामुळे म्हणजे माझ्या मैत्रिणींना माहिती आहे की मला ब्राईट कलर आवडतात. आणि ह्या ज्या साड्या मला ज्या मैत्रिणींनी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार, कारण त्यांचं असं झालं की त्यांना थोड्या शाय आहेत, सो त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नाही दिसणार. तर अशा पद्धतीत हे सर्व गिफ्ट्स मला माझ्या फ्रेंड्सनी दिलेले आहेत. परंतु सर्वात स्पेशल गिफ्ट जे मला माझ्या मिस्टरांनी दिले ते मी तुम्हाला दाखवते. आणि ते गिफ्ट आहे या छोट्याशा पोटलीमध्ये. तुम्हाला दिसत असेल रेड कलरची पोटली आहे आणि ते गिफ्ट आहे हे. पोटलीमध्ये म्हणजे थोडंसं मला ते ज्याच्यातनं मिळालं ते पण मी तुम्हाला सांगते. मिस्टरांनी काय केलं की हे मला म्हणजे एरवी आपल्याला ह्याचे हे वगैरे मिळतात, बॉक्स वगैरे मिळतात, पण त्याने मला बॉक्समध्ये न देता हे पोटली ह्याच्यासाठी दिलं की सकाळी असं झालं की त्याने मला रात्री गिफ्ट नाही दिलं. हे गिफ्टसुद्धा मला केक बी कापून झाल्यानंतर त्याने मला दिलं आणि हे जे गिफ्ट होतं ते त्याने एका मला छोट्याशा डब्यात दिलं. मला म्हणाले तुझ्यासाठी खाऊ आहे असं त्याने मला सांगितलं. आणि मग मी डबा उघडला तेव्हा मला ही पोटली सापडली आणि हे असं मंगळसूत्र मला कधीपासून बनवायचं होतं. तर तुम्हाला हे दिसत असेल आणि हे असं घेण्यामागचं कारण असं आहे, माझ्याकडे ऑलरेडी मोठं मंगळसूत्र आहे, परंतु हे असं नुसतं एवढंच वाट्यांचं मंगळसूत्र मी का घेतलं ते पण तुम्हाला सांगते. कारण कारण हे नॉर्मली मंगळसूत्र मी घालते, ह्याच्यामध्ये पेंडंट असं मी पूर्ण डायमंडचं पेंडंट आहे ह्याच्यामध्ये, पण हे मी रेग्युलर वेअर करते. पण ज्यावेळेला कुठे बाहेर जायचं असेल तर माझं जे खूप मोठं मंगळसूत्र आहे ते तेवढं वेअर केलं नाही जात. सो त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला एक छोटं मंगळसूत्र बनवूया. सो कधीपासून मला हे मंगळसूत्र बनवायचं होतं. तर मला कालचा दिवस आठवला. मला इतकं हसायला येत होतं की त्याने मला फक्त एवढंच सांगितलं की हा घे डबा, खाऊ आहे याच्यात, आणि त्यामध्ये त्याने मला एवढं छान असं मंगळसूत्र मला दिलं. सो एवढं लांब आहे ते मंगळसूत्र, मी वेअर करते. हे बघा, फक्त ह्याच्यामध्ये 2च डवल्या आहेत आणि असं हे मंगळसूत्र आहे लांब. पटकन कुठेतरी फंक्शनला जाण्यासाठी, साडीवरती वेअर करण्यासाठी सोबर अँड सिम्पल असं मला मंगळसूत्र घ्यायचं होतं, जे मला माझ्या मिस्टरांनी मला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. सो येस, अशा पद्धतीत ही सर्व गिफ्ट्स होती जी मी तुम्हाला आत्ता दाखवली. खूप छान छान गिफ्ट्स मला सर्वांनी दिली.
खरंच तुम्हा सर्वांना थँक्यू की इतकी छान छान गिफ्ट दिली. काल तर मी म्हटलंच थँक्यू. तर चला मी माझा आजचा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करते. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.